श्रोता वक्ता राम समर्थ या ठिकाणी व्यासपीठावर अधिष्ठान माझ्या सद्गुरू माऊलींचं आहे आणि आजच्या या गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला उपस्थित सगळ्या साधकांचं, सगळ्या भक्तांचं, सगळ्या शिष्यांचं, गुरु भगिनींचं, बंधूंचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करते आणि प्रत्येकाच्या हृदयस्थ असणाऱ्या सद्गुरूंना वंदन करते. आपल्याला गुरुपौर्णिमा आज तसं बघितलं उद्या गुरुपौर्णिमा आहे, पण गुरुवार आहे. खूप छान योग जुळून आलेला आहे. असं म्हणतात की त्रिखंडामध्ये सद्गुरूंचा गुरुवारी संचार असतो. गुरुवारी सद्गुरू घरोघरी जाऊन बघतात आमचा शिष्य काय करतोय. आणि ही जी पौर्णिमा आहे या पौर्णिमेला विशेष महत्त्व. सद्गुरू तत्व 1000 पटीनं सद्गुरूंचं सामर्थ्य या कालखंडामध्ये असतं. आणि मग आपण त्यांचं स्मरण केलं की त्या ज्या 1000 पटीनं जे तत्व या भूतलावर आलेलं असतं त्यातला एक कण जरी आपल्याला स्पर्शून गेला ना, गुरुपौर्णिमा सार्थक होऊन जाते. त्यासाठी हा अट्टहास. आपण बघितलं असेल की प्रभू श्रीकृष्णाची अष्टमी आहे, रामाची नवमी आहे, नंतर शिवाची शिवरात्र आहे. पण गुरु पौर्णिमा, गुरु अधिक पौर्णिमा. पौर्णिमा काय करते तर आयुष्याला पूर्णत्व बहाल करते. आपला अट्टहास कशासाठी आहे? 83,99,999 जन्म झाले ना, मग त्यातनं मिळालेलं ही संधी. मग कळलं आपल्याला, बद्धावर्ण मुमुक्षुत्वाकडे आपण निघालो. आपल्याला कळलं या नरदेहाचं सार्थक आपल्याला करायचं आहे, हे आपल्याला कळलं. आणि मग ते कळलेलं पूर्णत्वाकडे कसं जाईल त्यासाठी आपल्याला कोणीतरी हवं. एक सुंदर प्रसंग आहे, तो आपल्याला या ठिकाणी सांगते. आता सगळ्यांनी आपले मोबाईल काय करायचंय, 2 तासासाठी त्यांना पण विश्रांती मोबाईलला सुद्धा. कारण की आता असं झालेलं आहे की मोबाईलला विश्रांती मिळतच नाही. रात्री 1-2 तासच फक्त. या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात, श्रोते जगदीश मूर्ती. ऐका, श्रोते जगदीश मूर्ती मूढमती बालक सलगी करत. म्हणजे श्रोत्यांना जगदीश मूर्ती म्हटलेले, तेथे माझी काय व्युत्पत्ती. मूढमती बालक तुमच्यासमोर बसलेला आहे सद्गुरु कृपेने आणि 4 शब्द मांडण्याचा प्रयत्न आहे. आज या पूर्वसंध्येला आपण आजच्या प्रवचनाचा विषय आहे गुरु कृपा प्रसाद. कृपा पण आहे आणि प्रसाद पण आहे. एक सुंदर भजन आहे, त्या भजनामध्ये असं म्हटलेलं आहे, राम राम म्हणा तुम्ही मुके नका राहू, प्रसाद घ्या तुम्ही तैसे नका जाऊ. मग प्रसाद कसला घ्यायचा आहे तर ही जी सायुज्यता मुक्ती आहे ना, ती ह्या चरणांपाशी आहे. तो प्रसाद घेण्यासाठी आपण जमलेलो आहोत. आता एका छोट्याशा प्रसंगापासून सुरुवात करते. बघा, आयुष्यामध्ये गुरु कसा आपल्या सुरुवात होते. एक छोटंसं बालक आहे, आई आहे. एक 8-9 महिन्याचं बालक आहे. त्याला कळायला लागलंय त्या मुलाला. हसतंय, खेळतंय, बागडतंय. आईने कड्यावर घेतलंय आणि एकदम तिला पोपटाचा आवाज आला. पटकन बाळाला घेऊन आली बाहेर आणि बाळाला म्हणतीये, अरे बाळू तो बघ पोपट. असा हात दाखवतीये, बाळू तो बघ पोपट. ते बाळ काय करतं, आईच्या चेहऱ्याकडेच बघतं. त्याला काहीच कळत नाही. पुन्हा ती त्याला हलवते, अरे बाळू तो बघ विठू विठू पोपट. पुन्हा बाळ तसंच. मग ती त्याला म्हणते, हे बघ हे बघ, हे कुठं आईचा बोट बघ, आईचा बोट बघ.
मग बाळू काय करतं, आईच्या चेहऱ्याकडनं बोटाकडे बघायला लागतं. आणि मग आई म्हणते, हे बघ हे बघ समोर बघ. त्याला काही कळत नसतं, पण आईने सांगितलेली दिशा तो पोपट दिसतो आणि बाळ टाळ्या वाजवायला लागतं. आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू. का? या उदाहरणावरून आपल्याला लक्षात आलं असेल की त्या ठिकाणी तिकडं बघायचंय तुला, त्या पोपटाकडे बघायचंय तुला, माझ्या चेहऱ्याकडे तुला बघायचं नाहीये, तिकडं बघायचंय. ती दिशा, तो सांगण्यासाठीचा जो प्रयास आहे, त्याच्याकडे दृष्टी आहे, त्याला समज आहे. पण बाळा तू तिकडे बघ, तिथे ती बघितल्यावर तुला तो आनंद मिळेल. त्यासाठी गुरु लागतो सगळ्यांपाशी. पण आपल्याला त्यातनं मार्ग दाखवण्यासाठी गुरु लागतो. मग भगवान दत्तात्रयांनी 24 गुरु केले. जो जो जयाचा घेतला गुण त्यास गुरु केले जाण. गुरुसी आले अपारपण संपूर्ण जग गुरु दिसे. भगवान दत्तात्रयांना सगळं जगच गुरु दिसायला लागलेलं होतं. आपलं पण तसंच होतं. अगदी आता आपण येतोय, रस्ता चुकतो, रस्त्याने एखादा मुलगा असतो आणि आपण त्याला म्हणतो, अरे ही सोसायटी कुठे आहे रे बाबा. तो लगेच येतो, म्हणतो हे बघा असं सरळ जा आणि तिकडे वळा. आपण कुठलाही विचार न करता तिकडे वळतो. म्हणजे त्या क्षणासाठी तो आपला गुरु झाला ना, विश्वास ठेवला आपण. हे लक्षात घ्या. अशा आयुष्याच्या टप्प्यावर आपल्याला अनेक व्यक्ती भेटतात. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की आपुली माता आणि पिता तोची गुरु तत्वता, परी पैल पारू करिता तो सद्गुरु वेगळा. आत्ताच नुकतीच आषाढी एकादशी होऊन गेली आहे. विठोबाचं, सावळ्या विठोबाचं सगळ्यांना डोळ्यासमोर घ्या ना. पंढरी पांडुरंग, कमरेवरती 8 घेऊन, करकटा विटेवर 28 युगे उभा आहे. मग तो करकटा ठेवून काय सांगतोय आपल्याला की अरे बाबा हा भवसागर कमरे इतकाच आहे. कारण की कमरेच्या वर पाणी गेलं तर चालता येत नाही माणसाला, माणूस डुबायला लागतो. या भवसागरातनं जाण्यासाठी प्रयत्न करा, चरणांपाशी या, इतकंच आहे. पण आपण तेवढ्याच याच्यामध्ये अडकतो. बघा बरं, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, हे सगळे षडविकार, हवंसं. पण मग यातनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला मदत होते त्या गुरुतत्वाची. कोणीतरी आपल्याला, जसं आईने त्या मुलाला सांगितलं की अरे बाळू तिकडे बघ, तुझं तिथे कल्याण आहे. मग हा कल्याणाचा मार्ग, आत्मकल्याणाचा मार्ग दाखवणारी व्यक्ती. आता आपण मंगलाचरणाचे पद बघितले. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा. ब्रह्मदेव, नंतर भगवान विष्णू आणि नंतर काय म्हटलंय, महेश. एकच ब्रह्मा म्हणजे झालं का गुरु? तिघांना एकत्र आणले. सत्व रज तम. मग सत्व रज तमच्या पलीकडे तुम्हाला जायचं आहे, ती वाट दाखवतो तो गुरु. त्रिगुणांच्या पलीकडे बघायचं आहे तुम्हाला. आपल्याला ह्या डोळ्याला दिसते ती सगळी दृष्टी जी आहे ना, त्याच्या पलीकडे काय आहे ते बघायचंय. या डोळ्याच्या डोळा पलीकडचा. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. गुरुगीतेत सांगितलंय. मग अज्ञानरूपी अंधकार बाजूला सारून प्रकाशाची लख वाट दाखवणारी कोणीतरी व्यक्ती आपल्याला हवी आहे. कारण जिथे प्रकाश तिथे अंधार नाहीच. मग ही व्यक्ती आपल्या आयुष्यात येणं किती महत्वाचं. मग माऊली म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली, की गत जन्माची पुण्याई, नीट ऐका हा, गत जन्माची पुण्याई या जन्माची कमाई आणि गुरु कृपा.
यावर आपला सगळा जीवनपट चालू असतो. मागे काहीतरी पुण्य केलं म्हणून सद्गुरू आबा माऊली आपल्याला मिळाले, आणि या जन्मात आता आपण काय करतोय त्याच्यावर पुढचा जन्म अवलंबून आहे. बऱ्याचदा आपण म्हणतो की आम्ही काही कोणाचं वाईट केलेलं नाहीये, तरी पण आम्हाला हे दिवस काच बघायला मिळाले. अरे बाबा, तू आत्ता नाही काही केलंय, मागे काय करून ठेवलंय तुला माहिती आहे का? ते मागचं प्रारब्धाचं गाठोडं तुम्हाला मोकळं करावं लागतं. मग हे प्रारब्धाचे भोग भोगत असताना जर आपल्याजवळ सद्गुरू माऊली असेल तर मला सांगा बरं, किती हलके होतील भोग. जेव्हा एखादा ॲक्सिडेंट होतो अमेरिकेमध्ये आणि सद्गुरू माऊली कशी सांभाळते, अनुभव घेतलाय काकू तुम्ही? ज्या वेळेला सद्गुरू माऊलींचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात, कितीही बिकट संकट येऊ दे, सद्गुरू माऊली आपल्याला तारते, सांभाळते. मग आजच्या या प्रवचनामध्ये आपण गुरु कृपा प्रसाद कसा आपल्याला मिळतो ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर गुरु ही संकल्पना समजून घेताना एका स्तोत्राचा आपण आधार घेणार आहोत. परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी महाराज त्यांच्या चरित्रातला हा प्रसंग आहे. 1904 ची घटना आहे. काय झालं, तुकाराम नावाचा एक तपस्वी गृहस्थ होता. खूप तप केलेलं होतं त्याने, आणि हा तपस्वी त्याची आस काय होती तर भगवान दत्तात्रयांचं सगुण दर्शन व्हावं, त्यासाठी त्यांनी तप सुरू केलं. आणि त्याचं तप एवढं बिकट त्यांनी तप केलं पण काही योग दिसेना. मग त्यांनी ठरवलं की आता आपण काय करायचं, निर्वाण तप करायचं. म्हणून गाणगापूरला येऊन पोचला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, त्या सुंदर अशा निर्गुण पादुकांचं दर्शन घेतलं आणि मनोमन ठरवलं की आता 3 वर्ष, म्हणजे त्यांनी एक ठरवून टाकलं की 3 वर्ष आता आपण इथे राहायचं, तप करायचं आणि फक्त फलाहार घ्यायचा. कठीण तप सुरू केलं आणि इच्छा काय, दत्तप्रभूंना सांगितली की मला साक्षात भगवान दत्तात्रयांचंच दर्शन हवंय. म्हणून त्याचं तप सुरू झालं. तप सुरू झालं, भयानक तप सुरू झालं. 1 वर्ष संपून गेलं. टेंबे स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये हा उल्लेख आहे या प्रसंगाचा. आणि इकडे टेंबे स्वामी महाराजांना चातुर्मासानिमित्त टेंबे स्वामी महाराज भारतभर फिरत असत. त्यांना त्यांच्या 14व्या चातुर्मासामध्ये भगवान दत्तात्रयांनी सांगितलं आता पुढचा चातुर्मास गाणगापूरला. बघा, आषाढीपासून चातुर्मासाला सुरुवात झालेली, आषाढी एकादशीपासून पुढचा चातुर्मास गाणगापूरला. आणि टेंबे स्वामी महाराज गाणगापुरामध्ये दाखल झाले. आणि हा तुकाराम एका झाडाखाली तपाला बसलेला होता आणि तिकडनं त्याने टेंबे स्वामी महाराजांना येताना बघितलं आणि त्याला साक्षात भगवान दत्तात्रयांचं टेंबे स्वामी महाराजांमध्ये दर्शन झालं. श्री गुरुदेव दत्त असं म्हणत साष्टांग दंडवत टेंबे स्वामी महाराजांना त्यांनी घातलं. ढसाढसा रडायला लागला. चरण कमल आपल्या नेत्राश्रूंनी धुवून काढले. टेंबे स्वामी महाराजांनी त्याला उठवलं, सगळं त्याच्याकडनं जाणून घेतलं. तो म्हणाला की साक्षात आपण भगवान दत्तात्रय आहात. ते म्हणाले अरे नाही बाबा, मी इथं चातुर्मासाला आलेलं आहे. संत मंडळी अशी असतात, काही आपल्याजवळ कशाचं क्रेडिटच नको असतं त्यांना. सगळं काय डेबिट अकाउंटच्या भाषेमध्ये देऊन मोकळं व्हायचं. अरे बाबा नाही, मी चातुर्मासाला आलोय. त्यावेळेला तो तुकाराम नावाचा जो गृहस्थ होता तो म्हणाला की मला तुमच्यामध्ये साक्षात भगवान दत्तात्रय दिसलेले आहेत, सगुण दर्शन झालेलं आहे आणि माझी तपसाधना फळाला आलेली आहे. मग ह्या तुकारामाला निमित्त करून टेंबे स्वामी महाराजांनी अतिशय सुंदर असं स्तोत्र रचलेलं आहे. त्याला गुरुस्तुती म्हटलं जातं. गुळवणी महाराजांच्या मठामध्ये नित्य उपासनेमध्ये आहे आणि
स्वामी स्वरूप लाटकर काका त्यांनी आम्हाला सुद्धा नित्य उपासनेमध्ये ही गुरुस्तुती दिलेली आहे. तर ही जी गुरुस्तुती आहे त्या गुरुस्तुतीमधले श्लोक आता आपण एक एक बघूया आणि गुरु म्हणजे काय ते आपल्याला लक्षात येईल की टेंबे स्वामी महाराज या ठिकाणी काय सांगतात ते आपल्याला लक्षात येईल. हे जे स्तोत्र आहे गुरुस्तुती, हे जे स्तोत्र आहे त्याच्यामध्ये भक्तियोग आणि ज्ञानयोगाची सांगड घातलेली आहे. हे स्तोत्र जर आपण नीट बघितलं तर आपल्याला लक्षात येतो की अरे बापरे, हा तर अद्वैत सिद्धांत सांगितलेला आहे आणि या ठिकाणी आपण तर द्वैत आहोत. आता गुरूंची स्तुती करायची म्हणजे समोर गुरु हवेत आणि आपण हवे ना, तर गुरुची स्तुती करता येईल. नाहीतर मग काय, अद्वैत सगळं एकच आहे. पण गुरूंचं पूजन करण्यासाठी द्वैत हवा, मग त्यात सगुणत्व हवं आणि मग त्या सगुणातनं निर्गुणाकडे कसं जायचंय ते सांगणारं अतिशय अप्रतिम असं हे गुरुस्तुती आहे, जी 1904 साली लिहिल्या गेली. कोणी लिहिली? परमपूज्य टेंबे स्वामी महाराज विरचित आहेत. आता बघा, कुठलं पण आपण स्तोत्र घेतलं की त्या स्तोत्राला ऋषी असतात, छंद असतो आणि त्या स्तोत्राची देवता असते. जसं आपण रुद्र घेतलं, रुद्राला भगवान शिवशंकर आहेत. आपण विष्णू सहस्रनाम घेतलं, त्याची देवता विष्णू आहे. तर ह्या स्तोत्राची देवता साक्षात सद्गुरू आहे. आणि टेंबे स्वामी महाराजांनी आपली सगळी शक्ती या स्तोत्रामध्ये प्रोक्षित केलेली आहे. असं हे स्तोत्र. आणि आपण अगदी शांत बसून हे स्तोत्राचे 8 कडवे ऐकायचे. आता आबांचं सुद्धा एक अष्टक आहे बघा. अष्टक कशासाठी आहे? अष्टमहासिद्धी प्रदान करणारं असतं ते अष्टक. इतकं सामर्थ्य त्या अष्टकामध्ये असतं. तसं हे याला 8 पद आहेत. 9-10 मध्ये फलश्रुती आहे. बरं, आपले सगळे ऋषीमुनी इतके हुशार होते, त्यांनी काय केलेलं आहे, प्रत्येक स्तोत्राला फलश्रुती दिलेली आहे. माणूस काय करतो, स्तोत्र बघितलं की आधी फलश्रुती बघतो, काय मिळणार आहे ना, काय मिळणार आहे. मग काय मिळणार आहे तुम्हाला? सायुज्य मुक्ती मिळणार आहे हो गुरुस्तुती म्हटल्याने. आपल्यापैकी बऱ्याच जणांना नित्य पठणामध्ये ही गुरुस्तुती असणार आहे. जो सत्य आहे परिपूर्ण आत्मा, तो नित्य राहे उदित प्रभात्मा. ज्ञाने जयाचा नर हो कृतार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. अखंड आत्मा अविनाशी दत्त, तयापदी लाविती जे स्वचित्त. चित्त भ्रमा सोडिती ते कृतार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. जो जागृती स्वप्न सुषुप्ती साक्षी, जो निर्विकारे सकला निरीक्षी. दीक्षी परिजासी नसे निजार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. एक एक लक्षात घ्या गुरुची कशी व्याख्या दिलेली आहे. आता बघा, जळी स्थळी सर्व ही वस्तू माझी, व्यापूनी राहे चितयासी राजी. जो ठेवी भावे नर हो कृतार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. दृश्यासी घेता नच घेव वेजे, स्वरूप तथस्थ प्रभूचे स्वतेजे. स्वये प्रकाशे जगिजो परार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. असो नि सर्वत्र गुरु प्रसादा, विना न लागे करता हि खेदा. भेदाची वार्ता करिजो अपार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. अनन्य भावे भजता अनन्य, लभ्य प्रभु जो नच होई अन्य. संन्यस्त सर्वे क्षणतारणार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. मागे तुकाराम तयासी दत्त,
हे वासुदेवा करुणी निमित्य, हे स्तोत्र चिन्मात्र पदा समर्थ, द्याया हराया सकल ध्यानार्थ. गाणगापुरी 1827 शकामध्ये उदेले स्तोत्र हे. आधी व्याधी हारी कुधी. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी विरचित गुरुस्तुती संपूर्ण. तर हे गुरुस्तुतीचे 9 आणि 10 मध्ये फलश्रुती आलेली आहे. मागे तुकाराम, त्या तुकारामांना निमित्त करून टेंबे स्वामी महाराजांनी रचलेली अतिशय सुंदर ही गुरुस्तुती. गुळवणी महाराजांच्या मठामध्ये नित्य उपासनेमध्ये ही गुरुस्तुती असते. म्हणजे दत्त संप्रदाय जिथे जिथे आहे तिथे ही गुरुस्तुती म्हटली जाते. मग ह्या गुरुस्तुतीमध्ये आपल्याला लक्षात येते की टेंबे स्वामी महाराजांनी गुरु शब्दाची व्याख्या दिली. काय सांगितली ही व्याख्या? तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. टेंबे स्वामी महाराज काय म्हणतायत गुरुला? की तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. आता आपल्याला इकडे यायचंय. माझी गुरुमाऊली कशी आहे? पूर्ण. हा शब्द समजून घ्यायचा. या ठिकाणी टेंबे स्वामी महाराजांनी बघा काय सांगितलं, अद्वैत सिद्धांत मांडत शेवटी काय सांगितलंय, पुन्हा द्वैतात आले की त्या तुकारामांना सगुण दर्शन हवं होतं, त्याला निमित्त करून ही गुरुची स्तुती रचलेली आहे. आणि या ठिकाणी काय आलेलं आहे, आत्मशब्द वापरलाय त्यांनी. तर ज्ञानी मंडळी काय करतात? ज्ञानी मंडळी काय करतात? अनेकामध्ये एकत्व बघतात. छोटासा फरक आहे बरं का. ज्ञानी मंडळी काय करतात? अनेकामध्ये एकत्व बघतात. तर भक्त काय करतो? अनेकांमध्ये एक बघतो. हा थोडासा फरक आहे. मग ज्ञानी माणसाला काय होतं? सगळीकडे ब्रह्मतत्व दिसायला लागतं. आणि जो भक्त आहे ना त्याला सगळीकडे गुरुतत्व दिसायला लागतं. आता रस्त्याने एखादं कुत्र्याचं पिल्लू असेल, त्याच्यातला अंतरात्मा इथे गुरुतत्व आहे. म्हणजे या ठिकाणी रस्त्यामध्ये समजा कोणीतरी आपल्याला भेटलं, नाही इथे पण गुरुतत्व आहे, ही जाणीव भक्ताला असते. कारण जळी स्थळी काष्टी पाषाणी ते तत्व आहे. गुरु काही मला सांगा मानव देह नाही. परमेश्वर काय करतो? मानवाची त्या ठिकाणी काय करतो? मानवाला आश्रयाला घेतो आणि त्यामध्ये ते गुरुतत्व अधिष्ठित होत. कारण गुरुतत्व जे आहे ते कधी जन्मही घेत नाही आणि मरतही नाही. देह ठेवल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीमध्ये ते तत्व आपोआप जातं आणि आपल्याला कळतं हे तत्व पुढे चालू आहे. मग या ठिकाणी टेंबे स्वामी महाराज या स्तोत्रामध्ये काय सांगतायत की तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. एक वाक्य बघा वेदांमधलं, ओम पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. म्हणजे गुरु कसे आहेत? पूर्ण आहे. काढलं मी एकाला दिलं त्यातलं काही, पुन्हा गुरूंकडे आहेच आहे. मी गेले, आबा माऊलीने आशीर्वाद दिला, पेढा खायचा आहे म्हणाले, पुन्हा मी आबांच्या दर्शनाला गेले, मला श्रीसुक्त एवढं डबावरून कुंकू दिलं, श्रीसुक्ताची कशी करायची आहे म्हणायचं आहे, पाठ कसे करायचे आहेत ते सगळं अगदी रेडी दिलं. आजपासून आपल्याला 9 महिने 9 दिवस पाठ करायचे आहेत कलश स्थापना करून. मग ही उपासना मला दिल्यानंतर माझ्यानंतर जर दुसरा भक्त गेला तर त्याला द्यायला सुद्धा सद्गुरूंकडे पूर्णत्व आहे. आणि आबा माऊलींनी ती साधना सांगितली, ती घडली आणि बरोबर लक्ष्मी पंचमीला मला कन्यारत्न झालं मोठं. त्यांना ते माहीत असतं. मग गुरुचं पूर्णत्व आता आपण बघणार आहोत. आता बघा, मला मुलगी झाली, मग पुन्हा काय वाटणार आपल्याला? अरे मुलगा व्हावा ना. एक झाली की इच्छा, म्हणजे माझ्या ठिकाणी अपूर्णत्व आहे. मी जर पैठणी घेतली, शेजारच्या बाईची पैठणी त्यापेक्षा चांगली दिसली, अरे म्हणजे तो आपला आनंद तिथे गेला. त्याला आनंद खरं म्हणतच नाही. माझ्याकडे 1 रुपया असेल, 1 रुपयाचे मी 1000 रुपये कसे करीन?
माझ्याकडे एवढे शेअर्स आहेत, डबल कसे होतील, मी टॅक्स कसा वाचवीन, सतत आपलं ते चालू असतं. म्हणजे काहीतरी आपल्याकडे अपूर्ण आहे आणि ते पूर्ण कसं मी करीन यासाठी जीवनभर प्रवास सुरू आहे. पण म्हणजे आपल्याकडे काय आहे, अपूर्णत्व आहे आणि गुरूंकडे काय आहे, पूर्णत्व. जीवनाला पूर्णत्व बहाल करणारे सद्गुरू म्हणून गुरूंची पौर्णिमा आहे, लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी तेंबे स्वामी महाराज काय म्हणतात, तो पूर्ण आहे, अपूर्ण असा सद्गुरू नाहीच आहेत. मग नंतर काय म्हणतायत, आता त्या ठिकाणी तो पूर्ण आनंद गुरु समर्थ, आणि एका ठिकाणी त्यांनी आत्मा शब्द वापरलेला आहे. तर आत्मा शब्द जर का आपल्याला समजून सांगायचा असेल तर भक्ती शास्त्रामध्ये सच्चित आनंद या महावाक्याचा आपल्याला आधार घ्यायला लागतो. मग गुरु कसे आहेत माझे, सच्चित आनंद. मग सत म्हणजे काय, सत्य. आता हा स्टूल आहे, लौकिक अर्थाने बघतायत ना सगळेजण. हा, कारण काय माहिती का, प्रवचन कीर्तनाला मनुष्य बसला की त्या निद्रादेवी येतात. ज्या वेळेला कुंभकर्णाचा वध झाला आणि कुंभकर्णाची बायको निद्रादेवी ती आली रामरायांपाशी, आता मी काय करायचं, 6 महिने सेवा असायची, स्वामीच नाही, आता मी काय करू, माझं पुण्य वाढणार कसं. प्रभू रामचंद्र म्हणाले, तू एक काम कर, जिथं कथा प्रवचन कीर्तन असेल तिथं तुला भरपूर स्टॉक मिळेल, मग तिथे जायचं आणि जो कोणी डुलकी घेत असेल त्याचं पुण्य तुला. खरंय बरं. आणि काय माहिती का, ह्या कानांना, ह्या डोळ्यांना, ह्या नाकाला, ह्या तोंडाला, 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रियांना फक्त बहिर्मुख सवय लागलेली आहे, बाहेर बाहेर बाहेर. अहो या कानांना फक्त अपशब्द ऐकायची सवय झालेली आहे. फोनवर सुद्धा आपण काय बोलत असतो दिवसभर, यांनी हे केलं त्यांनी ते केलं, नाही हे असंच व्हायला पाहिजे होतं. काय समजतंय तिला, काहीच समजत नाही. मी कानांना तेच ऐकायची सवय लागलेली आहे. मग ज्या वेळेला आपण कथा प्रवचन कीर्तन ऐकतो त्या वेळेला नवविधा भक्तीमधली श्रवण भक्तीची पहिली पायरी सुरू होते. आणि हे जे कान आहेत पवित्र चिंतन ऐकायला लागतात. एक संत होऊन गेले, ते म्हणतात की सब व्यथा है सिर्फ राम कथा है. व्यथाच ऐकत असतो ना आपण सगळं, राम कथाच खरी कथा आहे. पुन्हा मूळ विषयावर, सत हा स्टूल. झाले सगळेजण जागे? हा स्टूल, हा सगळ्यांना मी सांगितलं तर सगळ्यांना हा स्टूल खरा वाटतोय ना, पण पारमार्थिक भाषेमध्ये हे असत्य आहे. कारण हा स्टूल उद्या असेल कोण सांगतंय, थोड्या वेळाने मोडून तुटून पडला तर. पण जे सत्य असतं ते त्रिकाला बाधित आहे, ते कालही आहे, आजही आहे, उद्याही असणार आहे. सद्गुरु तत्व कालही होतं, आजही आहे, उद्याही असणार आहे. आबा माऊली माझी कालही होती, आजही आहे, उद्याही आहे. आठवण काढा, स्मरण मात्रे प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. असं आहे, फक्त आठवण काढायची. म्हणूनच दत्त तत्व आपण तिथे म्हणतो की स्मरण मात्रे प्रगट होतात. मग सत्य म्हणजे काय, की जे कशानेही बाधित होत नाही, ज्याच्यावर कशाचाही परिणाम, काळाचा परिणाम होत नाही, असं माझं गुरु तत्व आहे. सत्य, तो सत्य. मग पुढे काय म्हटलेले, चित. फार मोठी कन्सेप्ट आहे, आपण थोडक्यात बघूयात. कारण तत्वज्ञानाच्या दृष्टीने बघायला गेलो तर आपल्याला ते समजायचं नाही, क्लिष्ट वाटेल. चित म्हणजे काय तर चैतन्य. बरं का, मला सांगा, आता नदी आहे, नदीचं अस्तित्व काय आहे, पाणी. जर पाणीच नसेल तर नदीच नाही. मातीचा घडा आहे, मातीच नसेल तर. मग हा ध्येय आहे, हा देह,
त्यामध्ये असणारं ते चैतन्य ते गेलं तर मग किती मेकअप करा, किती सजवा, काही उपयोग नाही. मग ह्या चैतन्याला काय म्हटलेलं आहे? ज्ञान स्वरूप म्हटलेलं आहे. ज्ञान नाही बरं का, कारण आता मी इथे चिमटा काढला तर तो मला कळेल, हे ज्ञान झालं. पण ज्ञान स्वरूप म्हटलेलं आहे. ज्ञान स्वरूप जेव्हा म्हणतो तेव्हा ती सहज अवस्था असते. पुढे काय म्हटलेलं आहे? सच्चित आनंद. आता हा जो आनंद आहे तो आनंद कसा असतो मला सांगा. आनंदाला विरुद्धार्थी शब्द काय बरं? आनंदाला विरुद्धार्थी शब्द काय? नाही, आनंदाला विरुद्धार्थी शब्दच नाही. सुख तिथे दुःख, मान तिथे अपमान, जिथे घे तिथे दे. पण सच्चित आनंद असे माझे सद्गुरू आहेत. आनंदाचे निधान आहेत, आनंदाचे खाण आहे. कारण जिथे आनंद आहे तिथं काहीच नाहीये ना, दुःखाला जागाच नाहीये तिथे. मगाशी जे उदाहरण सांगितलं, बाळाला ज्या वेळेला तो पोपट दिसतो तो आनंद कसा आहे? त्याला तोडच नाही. मग सद्गुरूंच्या ठिकाणी मिळणारा आनंद कसा आहे? शाश्वत, शाश्वत आनंद. कारण सुख, आत्ता आपण आलो, बसलो मस्त छान, काय सत्संग होईल, चहा नाश्ता, उद्या जेवण झालं. सुख मिळालं ना एक प्रकारे शरीराला. आणि लगेच उद्या कामाला गेलं की बघा आहेच मला रोजचा राट गाडगा आहेच आहे. क्षणात त्या सुखाची निर्मिती दुःखामध्ये होते. पण आनंद कसा आहे? तो चिरकाल टिकणारा आहे. माझी सद्गुरू माऊली कसे आहे? सच्चित आनंद. तो कसा आहे? तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. आता परत पुढे काय म्हणतायत? समर्थ. गुरु माऊलींना उपाधी दिली आहे समर्थ. मग समर्थ म्हणजे कसे आहेत माझे गुरु माऊली? त्यांनी ठरवावं. अहो, झाडाचं साधं पान सुद्धा सद्गुरूंच्या आज्ञेशिवाय हलू शकत नाही. मग उत्पत्ती स्थिती लय निर्माण करणं, त्याचं पालन पोषण करणं आणि त्याचा नाश करणं हे कुठे आहे? सद्गुरूंपाशी. म्हणून आणि समर्थ कोणाला म्हटलेलं आहे? तर जी व्यक्ती स्वतः समर्थ आहे तीच व्यक्ती दुसऱ्याला समर्थ करू शकते. ज्याच्याकडे अपूर्णता आहे ती दुसऱ्याला काय पूर्ण करणार? ज्याच्याकडे सच्चित आनंद आहे, ज्याच्याकडे शाश्वत आनंद आहे तीच दुसऱ्याला देऊ शकेल ना. मग माझी गुरु माऊली कशी आहे? तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. पालन पोषण संहार, जगातलं अनंत कोटी ब्रह्मांडाचं नायक हे गुरुतत्व आहे. ते काय करतं माहिती का? जसं सोनं वेगळे वेगळे दागिने आपण करतो, पाटल्या बांगड्या कानातले, पण सोनं तसं गुरुतत्व एकच आहे. समजायला आपल्याला सोपं व्हावं म्हणून हे दाखला दिला. गुरुतत्व एकच आहे. मग कधी टेंबेस्वामी महाराज, कधी गुळवणी महाराज, कधी आबा माऊली, कधी परमपूज्य श्रीपती महाराज. कार्य अखंड चालू आहे. फक्त मानव देहाचा आधार घेऊन ते प्रगट होत असतं. आणि काय आहे? समर्थ आहे. आपल्या शिष्याला समर्थ करण्याचं सामर्थ्य त्या तत्वामध्ये आहे. समर्थ रामदास स्वामींना समर्थ रामदास स्वामी म्हटलं जायचं. खरं तर ते समर्थ कोणाला म्हणायचंय? जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे त्या रघुवीराला ते समर्थ म्हणत होते. रामाला समर्थ म्हणत होते की तो रामराया माझा इतका समर्थ आहे. मग जर मी त्या रामरायाची उपासना केली तर मला तो सामर्थ्यवान बनवीन. ते सामर्थ्य त्या गुरूंकडे आहे. म्हणजे तो कसा आहे? सद्गुरु तत्व कसं आहे? तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. आणि परत कसं आहे? सच्चित आनंद. असं हे गुरुतत्व.
आणि ह्या स्तोत्राच्या पठणाने आपल्याला त्या जसं तुकारामांना दत्तात्रयांचं दर्शन झालं तसं सामर्थ्य ह्या स्तोत्रामध्ये टेंबे स्वामी महाराजांनी भरलेलं आहे. त्यामुळे ह्या स्तोत्राचं सगळ्या दत्तभक्तांनी नियमित पठण केलं पाहिजे. आणि एक एक त्याचं श्लोक जो आहे तो एक एक श्लोक मंत्र आहे. टेंबे स्वामी महाराज परत काय सांगतात की एक एक श्लोक हा मंत्र आहे. आता थोडं पुढे येऊ. गुरुस्तुती झालं. आता तुम्हाला पुढचा टप्पा सांगते यातला. तर विष्णू सहस्त्रनामामध्ये स्तव्य बघा, कोणाकोणाला येतं विष्णू सहस्त्रनाम? पाठांतर नाही पण माहिती आहे. हां हां, त्याच्यामध्ये विष्णूची ही नावं येतात बघा. स्तव्य, स्तवप्रिय, स्तुती, स्तोता, रणप्रिय असा तो श्लोक आहे. स्तव्य म्हणजे काय की ज्याचं स्तुती करण्यास तो काय आहे, ज्याची आपण स्तुती करू शकतो. स्तव्य आहे तो, ते तत्वाची आपण स्तुती करू शकतो. नंतर स्तवप्रिय, त्याला स्तुती प्रिय आहे. विष्णूची नावं आहेत बघा या, स्तवप्रिय. आणि पुढे काय म्हटले? स्तुती म्हणजे स्तवन. स्तुती करावी त्या परमेश्वराची, व्यर्थ कधी करू नये त्या नराची. कारण नर काय आहे, तो दुसऱ्या क्षणाला तुम्हाला आत्ता सुख देईल, नंतर दुःख. गणितच आहे. आत्ता पण सद्गुरूंकडनं आपण त्याला आनंद म्हणतो, पण तो आनंद नाही आहे बरं का. आनंद हा शाश्वत आहे. पण इथे कसं आहे, आनंदाचा झरा. एक उदाहरण या ठिकाणी सांगते. सद्गुरू समर्थ, पुन्हा मग पुढे जाऊयात आपण. समजतंय ना, काही फार जड होत नाहीये ना. सद्गुरू आता या ठिकाणी परमपूज्य आबा माऊलींचा एक दृष्टांत सांगते. परवाच नानांनी मला हा दृष्टांत सांगितला. आणि आपलं इतकं भाग्य आहे की आबा म्हणतो आपण, आई आणि बाबा. माझे कोण आहे? आई, बाबा आणि शिवाय माऊली. आबा माऊली म्हणजे आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू, मातृदेव भव, पितृदेव भव. नंतर काय आहे? आचार्य देव भव. माझा गुरु आहेत. हा, आणि बरं का असं म्हटलं जातं की जे शब्द आहेत ना ते अक्षर, काही अक्षरं पुल्लिंगी असतात, काही अक्षरं स्त्रीलिंगी असतात. जेव्हा आपण आई म्हणतो ना त्यातला इकार जो आहे ना तो स्त्रीलिंगी आहे. आणि जेव्हा आपण माऊली म्हणतो ना त्यातला उकार आणि ली स्त्रीलिंगी आहे, म्हणजे दोन आई आल्या त्यात. आणि जेव्हा आपण आबा म्हणतो ना म्हणजे एक आई आणि पुन्हा माऊलीमधली दोन आई, म्हणजे तीन आईंचं प्रेम, प्रेमाचा झरा. त्याचा एक तो पूर्ण आनंद गुरु समर्थ याचा एक दाखला परवाच मला नानांनी, म्हणजे आमचं जेव्हा ठरलं की गुरुस्तुती ह्या वरती थोडंसं आपण विवेचन करावं, त्यावेळेला नानांनी मला आबांचा एक दाखला सांगितला. मी तुम्हाला म्हणजे मला खूप सांगायला आनंद होतो की माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले आईबाप मिळणं, आपण सगळे भाग्यवान आहोत. कारण की आपल्याला खूप चांगले आईबाप मिळाले, म्हणून आपल्याला सद्गुरू लाभले, म्हणून आपण आज इथे आहोत. हे लक्षात घ्या. खूप आहे. म्हणून म्हटलं गत जन्माची पुण्याई, या जन्माची कमाई आणि गुरुकृपा, म्हणून आज आपण इथे आहोत. मी खूप भाग्यवान समजते. कारण नानांची इतकी अढळ श्रद्धा आहे आबांवर. बघा, श्रद्धा म्हणते मी, विश्वास नाही. कारण विश्वास कधी अविश्वास होईल सांगू शकत नाही. पण श्रद्धा कशावर असते? सत्य, शाश्वतावर. येस, आबा माऊली माझे आहेत, चराचरामध्ये आहेत. मी स्मरण करताच प्रगट होणारे आहेत. आमच्या घरामध्ये आलेल्या कित्येक संकटांमध्ये मी पाहिले त्यांना संकटाने घेऊन बसलेलं. तर नानांनी सांगितलेला एक प्रसंग की आबा माऊली, मला वाटतं 1997 सालचा प्रसंग आहे, दादांना माहीत असणारे. आबा शतचंडी याग होता पाथरवाला. त्यावेळेला रेणुका मातेचे कॉईन चांदीचे सगळ्यांना आबा माऊलींच्या हाताने, आजही देवात आहे पूजेमध्ये असतील सगळ्यांच्या, आमच्या पण आहेत. तो कॉईन बघितला, मागचं वाचायचा रोज.
स्मरण होतं. आणि तो पाथरवालचा प्रसंग नाना सांगतायत की आबा माऊली सगळ्यांना प्रसाद म्हणून ती चांदीचे कॉईन देत होते. दादा शेजारी, परमपूज्य दादा शेजारी बसलेले होते. आणि नाना म्हणाले की ते सगळे कॉईन संपले. अचानक भक्त मंडळी आली 4-5 आणि एकच कॉईन होता. आठवते? आणि आबा म्हणतायत दादांना द्या की. ते देत आहेत. त्यांना प्रश्नचिन्ह पडलं, एवढे 4-5 आले, एकच कॉईन आहे. आबा सांगतायत द्या. अहो कॉईन संपत नव्हते हो. तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. जे काही आज मी इथं व्यासपीठावर बसवलंय तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. पूर्ण आयुष्याचा जीवनपट तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. केवळ आणि केवळ आबा माऊलींमुळे धनंजय खोलेंसारखे पती लाभले आणि जे काही मनात यावं ते करायला मिळावं. तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. कॉईन संपले नाही त्या दिवशी. दुसरा एक प्रसंग नानांनी सांगितला बरं का. कसं आहे, आबा माऊलींनी सगळ्यात पहिले आपल्याला परमपूज्य क्षीरसागर महाराजांच्या चरणावर घातलं. नंतर आबा माऊलींनी विशेष करून मला स्वामी समर्थांच्या पण चरणावर घातलंय. मला आबांनी उभ्या स्वामींच्या फोटोला प्रदक्षिणा घालत जा म्हणून सांगितलं होतं. म्हणजे आज मी जे स्वामी भक्तींकडे वळले तो गुरूंनी दाखवलेला मार्ग आहे. गुरु कहे सो कर, गुरु कहे सो कर, गुरु करे सो मत कर. गुरु आज्ञा. तर आबांनी म्हणजे कसा प्रसंग एक दुसरा नानांनी मला सांगितला की 78-79 सालची गोष्ट आहे. नानांना पुण्याला जायचं होतं आणि नगरला परमपूज्य रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर महाराज आहेत. त्यांचं दर्शन घेऊन मग पुण्याला जा असं आबांनी नानांना सांगितलं. आणि नाना तसेच गेले. क्षीरसागर महाराजांचं दर्शन घेतलं आणि पुण्याच्या बसमध्ये बसले. नाना सांगतात इतका मोठा ॲक्सिडेंट झाला की सगळ्या खिडक्यांच्या काचा फुटत आल्या. नाना होते तिथपर्यंत, काहीच झालं नाही नानांना. तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. पुढे काय होणार आहे आबा माऊलींना माहीत होतं. तिथे थांबवलं, क्षीरसागर महाराजांच्या चरणांवर नतमस्तक हो आणि पुढे जा. आता इथेच अजून एक प्रसंग सांगते की आमचं हे देव माझा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक सत्पुरुषांच्या मुलाखती घेण्याचा योग येतोय. तर त्यामध्ये पुण्यामध्ये चिंचवडला आत्ताच एक रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर महाराजांचा त्या विभागाचा सत्संग होता. तर त्या सत्संगामध्ये संगमनेरचे, मला वाटतं मुळे काकूंना हे माहीत असणार बरं का, संगमनेरचे प्रसन्न दत्ता कुलकर्णी म्हणून, ज्यांना क्षीरसागर महाराजांचा 10 वर्ष सेवा करायला मिळाली कुकडेवाड्यामध्ये. अगदी महाराजांची सगळी कामं हे प्रसन्न दत्ता कुलकर्णी काका करायचे. त्यांची मुलाखत आमच्या देव माझा यूट्यूब चॅनलवर जरूर ऐका. तर त्यांनी त्या दिवशी काय सांगितलं की परमपूज्य क्षीरसागर महाराजांकडे पांढरं स्वच्छ धोतर घातलेलं, पांढरा सुद्धा सदरा, त्यावर सुंदरसा काळा कोट, डोक्यावर टोपी घातलेले मोहोळकर यायचे. किती वेळ दोघांच्या चर्चा चालायच्या. आबांनी महाराजांना पत्र लिहावी, महाराजांनी आबांना पत्र लिहावी. इतका ऋणानुबंध होता हे मला आत्ता एवढ्या वर्षानंतर कळलं. इतका आनंद झाला की आपण कसं आपली वाटचाल पुढे पुढे कशी कशी चालली आहे आणि सद्गुरू माऊली कशी कशी आपल्याला कोणाकोणाच्या चरणांवर घालतीये. आणि त्या कुकडेवाड्यामध्ये आबांचं येणं जाणं होतं सारखं. ते मला प्रसन्न दत्त कुलकर्णी माहिती असतील, मुळे काकूंना माहिती आहेत. निस्सीम भक्त क्षीरसागर महाराजांची 10 वर्ष तिथे राहून सेवा केली. त्यांचा सगळं परमपूज्य क्षीरसागर महाराजांनी सगळं जसं काही लिहून दिलं, आता ह्या मुलीशी लग्न कर, आता ही नोकरी कर, आता हे कर ते कर, सगळं.
आणि पुन्हा वळताना पुन्हा माझ्या जीवनातलं एक सांगते की आबा माऊलींनी आम्हाला जवळपास 2007 पर्यंत संभाजीनगरमध्ये ठेवलं आणि मग त्यांचा भक्त थोडा समर्थ व्हायला लागला की मग या पुण्यनगरीमध्ये आणलं. जपतात आपले सद्गुरू आपल्याला. बऱ्याचदा वाटतं की आपण CA होणार होतो, नाही झालं. याची उत्तरं मला आत्ता सापडतात. सद्गुरू माऊलींना आपलं किती भलं पाहिजे होतं, करायचं होतं ते त्यांना माहीत असतं. तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. त्या माऊलीला, सद्गुरू माऊलींना सगळं माहीत असतं काय करायचंय काय नाही. मग ह्या सद्गुरू माऊलींचा आपल्याला कृपा प्रसाद मिळतो जीवनामध्ये. सगळ्यात पहिला कृपा प्रसाद म्हणजे काय तर आपल्याला ती माऊली जवळ करते. आणि सद्गुरू माऊलींनी आपल्याला जवळ केल्यानंतर आपल्याला मिळतो तो मंत्र, गुरुमंत्र. त्या मंत्रामध्ये एवढं सामर्थ्य आहे, शक्ती आहे. आता उद्या व्यास पौर्णिमा आहे. व्यासांना आपण तसा व्यासांचा जन्मदिवसच आहे. व्यासांनी जे सगळं वेद वाङ्मय लिहिलेलं आहे त्यावरच सगळं चालू आहे आपला सनातन धर्म. ह्या वेद व्यासांवरनच हे व्यासपीठ तयार झालंय आणि त्यांना पूजन करण्याचा उद्याचा दिवस आहे. अशा ह्या गुरुपौर्णिमेला आता आपण काय करणार आहोत, पुढची संकल्पना समजून घेणार आहोत. तर गुरुमंत्राची. तर ह्या महर्षी वेद व्यासांकडे एक असाच तपस्वी आला. दुसरा प्रसंग आता मंत्राची महती. आणि ती व्यक्ती आली, त्याची चांगली तपसाधना होती. महर्षी वेद व्यासांनी त्यांना विचारलं की आपण हे तप कशासाठी करताय. कारण राजस तप, नंतर तामस तप आणि सात्विक तप, 3 प्रकारची तप आहेत. काहीतरी पाहिजे असतं ना आपल्याला, म्हणून आपण तप करत असतो. आणि मग त्या विचारलं तर तो म्हणाला की मला आहे ना अशी सिद्धी पाहिजे की वाटेल तिथे मला गमन करता आलं पाहिजे. मध्ये सूर्यलोक, मध्ये चंद्रलोक, मध्येच पाताळ, मध्ये स्वर्ग, असं कुठेही मला जाता यावं अशी मला सिद्धी पाहिजे, म्हणून मी तप करायला बसलोय, त्यांनी सांगितलं. आणि मग त्याचा तो निर्मल भाव, त्याचं तप करण्याची पद्धत सगळं बघून महर्षी वेद व्यासांनी त्याला म्हणाले की बस. आणि त्याला मंत्र दिला. मंत्र दिला आणि तो मंत्र होता ओम श्रीराम. बघा, ओम श्रीराम असा मंत्र दिला आणि एका बेलाच्या पानावरती तो लिहिला ओम श्रीराम. आणि त्याला सांगितलं की हे घे, एका कपड्यामध्ये गुंडाळून ठेव तुझ्याजवळ. आणि त्यांनी ते केलं. आणि काय आश्चर्य, तो सगळीकडे स्वर्गात फिरतोय, पाताळात फिरतोय, सूर्यलोकामध्ये जातोय, चंद्रलोकामध्ये जातोय. आनंदी आनंद सिद्धी मिळाली त्याला त्या मंत्राच्या सामर्थ्यामुळे. आणि आता बघा, विनाशकाले विपरीत बुद्धी. बरेच दिवस झाले, गमन भरपूर झालं, थोडासा शांत बसला आणि त्याला लक्षात आलं की हे कापड फार जीर्ण झालंय, मळालेलंय दिसतंय. उघडून बघूया. उघडून बघितलं, अरे बापरे, बेलाचं पान पण फाटलेलं दिसतंय. जरा उघडून बघूयात काय मंत्र दिलाय, जरा बघूयात. त्यांनी तो मंत्र उघडून बघितला, ओम श्रीराम. अरे मला तर माहिती होतं, हे काय सोपा मंत्र दिला, ओम श्रीराम. मी काय करतो, बेलाचं पानही जीर्ण झालंय, कापडही खराब झालंय, आपण नवीनच करूया. म्हणून तो काय करतो, एका बेलाच्या पानावरती ओम श्रीराम लिहितो, बेलाच्या पानाची घडी घालतो, कापडामध्ये ठेवतो, आपल्या त्या धोत्राच्या मध्ये गाठ बांधून त्याला ठेवतो कनवटीला. आणि कुठे गमन, काहीच नाही. मग घाबरतो. ती कोंबडीची गोष्ट आठवते का, सोन्याचं अंड देणारी कोंबडी. रोज एक अंड मिळत असतं आणि मग एक दिवशी तो काय करतो, भरपूर अंडी पोटात असतील म्हणून कोंबडीला कापून टाकतो. त्याला वाटलं आता आपल्याला गमन करता येईल, म्हणजे आपलं स्वतःचं डोकं चालवलं की बघा काय होतं ते. म्हणजे रोज एक अंड मिळणार होतं सोन्याचं, तेही गेलं, कोंबडीही गेली. गमन करता येईना, रडत रडत
महर्षी वेदव्यासांकडे गेला आणि त्यांना सांगतोय, अहो तुम्ही मला असा कसा मंत्र दिला? ते म्हणे काय झालं? हे बघा, हे म्हणे हे तो कागद नाहीये, म्हणजे हे ते बिल्वपत्र नाहीये. मग त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की ह्या मंत्रामध्ये ताकद होती ती गुरूंची, या मंत्रामध्ये शक्ती होती ती गुरूंची. ज्या वेळेला गुरु आपल्याला मंत्र देतात, जवळ करतात, कृपा प्रसाद म्हणून मंत्र देतात, तो मंत्र कशासाठी आहे? आपल्याला जपायचा आहे. आणि जपल्यानंतर तो मंत्राचा जप आपण केल्यानंतर गुरु आपल्याला काय करणार आहे? जपणार आहेत. त्या माणसाला लक्षात आलं की आपल्याकडनं फार मोठी चूक झालेली आहे. पण मग महर्षी वेदव्यासांनी त्यांना परत मंत्र दिला नाही. म्हणजे आपल्याला वाटतं आपण मंत्र स्वतः आपण करू, ते होणार नाही. मग सुरुवातीला जी मी गुरुस्तुती आपल्याला सांगितली, ती गुरुस्तुती का म्हणायची आहे? कारण त्याचे रचयिता कोण आहेत? साक्षात दत्तावतारी टेंबे स्वामी महाराज ते आहेत. त्यांच्याकडनं ते आलेलं स्तोत्र आहे. म्हणजे मंत्र देणारी व्यक्ती सुद्धा तितकीच अधिकारी हवी, तर त्या मंत्राचा उपयोग होतो. नाही तर त्या मंत्राचा काही उपयोग होत नाही. ते सगळं सामर्थ्य त्या गुरूंकडे असतं. मंत्रामधनं सद्गुरू आपली शक्ती त्या शिष्याकडे संक्रमित करत असतात. तो आपल्याला मिळालेला सद्गुरूकडनं कृपा प्रसादच असतो. आणि मगाशी जे स्तोत्र आपल्याला सांगितलं, ज्या वेळेला आपल्याला तो पूर्ण आनंद गुरु समर्थ हे ज्ञान होतं, ते ज्ञान झाल्यानंतर आपल्याला काय होतं? त्या ब्रह्मतत्वाची, परतत्वाचं आपण ध्यान करायला लागतं. समजून घ्या, जोपर्यंत ज्ञान होणार नाही तोपर्यंत आपण ध्यान करू शकणार नाही. एखाद्या मूढमती बालकाला सांगितलं की बाबा बस डोळे मिटून 5 मिनिटं, तो बसेल पण त्याला काहीच कळणार नाही. पण ज्या वेळेला आपल्याला ज्ञान होईल आणि मग आपण साधनेला बसू. बघा बरं, आबांना किती आवडायचं साधना. आमच्या घरी मी स्वतः किती बघितलेले, कितीतरी जण, मुळे काकू वगैरे सगळेजण यायचे आणि साधना चालायची. आपण ते लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या गुरूंचा कृपा प्रसाद म्हणून आपल्याला मंत्र मिळाला आहे, मार्ग मिळाला आहे, उपासना काय करायची आहे ते मिळालेलं आहे. आपण ते पुन्हा पुन्हा आठवलं पाहिजे आणि आपण त्या उपासनेवरती श्रद्धा ठेवून ती उपासना केली पाहिजे, तर त्याचं आपल्याला फळ प्राप्त होणार आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. मला आठवतं यांच्याकडे राजू काकांकडे जेव्हा आबा माऊली यायचे, मावशी यायचे, तेव्हा आपण 4 वाजता वगैरे गेलो ना, मस्त त्या तिथे बसलेले असायचे आबा आणि जपाची माळ, तो डबी असायची साईडला, 5-5 पैशाचे मला वाटतं ते कॉईन असायचे. किती अखंड जप चालायचा आबांचा. आपण त्यातलं काय काय करतोय बघितलं पाहिजे. आपल्याला आबा माऊलींनी खूप देऊन ठेवलेलं आहे. मग आपण त्यातलं काय करतोय? आपलं लक्ष कसं असतं? दुसरा काय करतोय याच्याकडेच असतं जास्त. मी काय करतोय ते फार महत्त्वाचं. एकदा काय झालं, गुरु नानक आहे ना, त्यांच्याकडे एक नवीन शिष्य आला आणि जुना पण शिष्य तो बघतोय, त्या नवीन शिष्याचं काहीच कुठे लक्ष नाही. उपासना चालली आहे, ध्यान चाललंय, जप चाललाय, काहीच लक्ष नाही. तो जो जुना शिष्य आहे ना, तो पट्ट शिष्य असतो, तो गुरु नानकांकडे येतो आणि त्यांना म्हणतो की तो जो नवीन आलेला आहे ना, त्याचं अजिबात लक्ष नाही आहे उपासनेमध्ये, सारखा टाइमपास करत असतो टंगळ मंगळ, जरा तुम्ही बघा. ते म्हणाले असं आहे का, तू काय कर, तो काय काय करतो ना ते मला उद्या येऊन सांग. मग ही सगळी मंडळी ध्यानाला बसतात. मग याला तर फारच आनंद होतो. आता बघू याचं, बघू उद्या कसं, याला बाहेरच पाठवून देतात. आणि मग हा काय करतो, तो नवीन आलेला शिष्य काय करतो हे सगळं बघत असतो. आणि दुसऱ्या दिवशी गुरु नानकांना जाऊन सांगतो की यांनी 28 वेळा इकडं तिकडं पाहिलं, पाय लांब केले, डोकं हलवलं, याच्याशी बोलला, मोबाईल बघितला, नंतर पाणी पिलं, त्याच्या बायकोचा फोन आला,
म्हणजे मी आता त्याच्यात ॲड केलंय. त्यांनी ते घेतला, त्याच्यावर बोलला, असं सगळं त्याने 28 वेळा केलंय. मग गुरु नानक त्याला म्हणतात, अरे बाबा 28 वेळा तो इकडे तिकडे बघत होता हा, आणि तू पण तो काय करतो हे बघतोयस ना. तुझी उपासना, तो काय करतोय हे बघण्यासाठी तू तुझी उपासना घालवलीस ना. अध्यात्मामध्ये हेच आहे, तो काय करतो पेक्षा मी काय करते, माझं ध्यान किती होतंय, माझा जप किती होतंय, मला आबा माऊलींनी सांगितलेलं तो सत्य परिपूर्ण आत्मा असं कधी वाटतंय, माझा विश्वास आहे का, श्रद्धा आहे आबांवर, तपासून पाहिलं पाहिजे. गुरुपौर्णिमा त्याच्यासाठी फार मोठं माध्यम आहे. वर्षभरात मी काय केलंय. निळोबाराय आहेत ना, निळोबारायांचे एक शिष्य होऊन गेले पांडुरंग. तर ते काय सांगतात माहिती का, निळोबारायांचा भाव कसा होता, एकविध भाव. सगळ्या संतांचा भाव कसा होता, एकविध. आणि आपला कसा असतो, ती एक मिठाची जाहिरात यायची बघा मागे, ते एक सलग पडणारं मीठ दाखवायची ती, आणि एक असं पटपट असं पडतंय थांबून थांबून. आपला भाव तसा असतो. एका दिवशी एकदमच आबा माऊली अगदी, नंतर नाही हे काही खरं नाही असं म्हणून निघायचं. आज लगेच 10 माळा जप, उद्या काहीच नाही, माझा कशावर विश्वास नाही, असा भाव आहे आपला. जसा भाजीपाल्याचा भाव कसा, आज कमी उद्या जास्त, परवा कमी, परवा रस्त्यावर. पण संतांचा भाव कसा असतो, एकविध भाव. जसं तेल आहे ना, आपण जेव्हा बरणीमध्ये ओततो ना, किंवा तो तेलाचा पाऊच रिकामा करतो, तो कसा फ्लो असतो, एकविध, एकसंग असा तो एकसंध तो पडत असतो ते तेल. तो सा एकविध भाव सद्गुरूंना अपेक्षित आहे. लक्षात घ्या. मग आपल्याला लक्षात आलं की सामर्थ्य जे आहे ते गुरु ज्या वेळेला आपल्याला मंत्र देतात त्या मंत्रामध्ये सामर्थ्य आहे. गुरूंनी दिलेली उपासना करण्यामध्ये सामर्थ्य आहे. आता अजून एक या ठिकाणी प्रसंग सांगते की एक असेच गुरु असतात. काय असतं, थोडीशी उपासना केली ना की माणसाला सिद्धी प्राप्त होतात. तसे एक गुरु आहेत आणि त्यांनी काय केलं, मंत्र दीक्षा द्यायला सुरुवात केली. स्वतःला मोठे गुरु अधिकारी म्हणून घेत होते. त्याच्याकडे भरपूर भक्त मंडळी यायला लागली, काय वस्तू घेऊन. आता आपण सगळीकडे बघतो, हा बाजार झालेला आहे. तुम्ही मोबाईल उघडून बघा, काय आपल्याला प्रकार बघायला मिळतात. आणि तसं त्या माणसाकडे भरपूर लोक येत होती. गावाकडचा किस्सा आहे. कोणी काय त्या गुरूंना अर्पण करत होते आणि त्याप्रमाणे गुरु त्यांना मंत्र देत होते. या मोहरा आणल्यात, बापरे, याचं तेलाचे डबे आणलेत, तुपाचे डबे आणलेत, बापरे केशर आणलंय, काय आणलंय, असं करत 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 मंत्र सुरू होते देणं. आणि त्या ठिकाणी एक धनगर आलेला होता बरं का. आणि त्या धनगराला वाटलं आपल्याला मिळावा मंत्र, आणि तो तिथं वाट बघत होता. अगदी आशाळभूत नजरेने बसून राहिला. आणि सगळे लोक गेल्यावर पुढे झाला, मला पण द्या ना मंत्र. आणि त्याच्या हातामध्ये आळूच्या हे असते ना गड्डा, आळूच्या जुडीचा गड्डा होता. आणि ते आळू पण कसले होते, तेरे आळू. तेरे आळूची एक जात आहे, ती खास सुटते. तो आळू खाल किंवा घसा खवखवतो. त्यांनी तो गड्डा त्या गुरूंना अर्पण केला. त्यांनी तो तसाच ठेवला बाजूला. त्याला म्हणे उद्या ये, बघू आपण. तो उद्या पण आला, परवा आला, तेरवा आला, 5 दिवस सलग येत होता. मग आता ह्या धनगराची ब्याद जाईल कशी काय, याला पाठवायला पाहिजे आपल्याला. म्हणून त्यांनी काय केलं, त्याला जवळ बोलवलं, ये तुला मंत्र देतो. आणि त्याच्या कानामध्ये मंत्र दिला, तेरे आळवाची भाजी. इतका खुश झाला, उड्या मारतच मंत्र मिळाला. अहो रात्र जप सुरू झाला. येता जाता, उठता बसता, देता घेता, वदनी ग्रास गिळिता, घरी दारी शय्येवरी रती सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा तजुनी भगवत चिंतन करी. सुरू झालं. इतका जप झाला त्याचा.
आणि काही वर्षानंतर तेच गुरु त्या गावामध्ये त्याला कळलं की ते येत आहेत. पावसाळ्याचे दिवस होते, नदीला पूर आलेला होता. त्यांनी त्या गुरूंना तिकडनं पाहिलं, नमस्कार केला. गुरूंना म्हणतो या या इकडे या. मध्ये तर अगदी दुधडी भरून नदी वाहतीये, गुरूंनी यायचं कसं? बोट नाही, काही नाही. आणि हा अधीर झाला होता. अंगावरती घोंगडं होतं काळं, हातामध्ये काठी होती. पटकन घोंगडं टाकलं, तेरे आळवाची भाजी, तेरे आळवाची भाजी. लागला वलवायला, घोंगडी तरंगायला लागली, पार गेला. पण तेरे आळवाची भाजी, तेरे आळवाची भाजी, तेरे आळवा. इतका जप झाला होता तो. ती दुधडी भरून नदी पार करून पोचला, त्या गुरूंना नमस्कार केला. ते म्हणतात, बापरे, ही सिद्धी मिळाली कुठून तुम्हाला? ते म्हणे, अहो गुरु, तुम्ही मला ओळखलं की नाही? तुम्हीच मला हा मंत्र दिला होता, तेरे आळवाची भाजी म्हणून. त्यांना फार दुःख होतं त्या व्यक्तीला, आणि तेच त्याच्या पाया पडतात आणि त्याला म्हणतात, माफ कर, मी तुला चुकून हा मंत्र दिला, माझी तेवढी हे नाहीये, तू नक्कीच तुझ्या या उपासनेच्या जोरावर चांगले सद्गुरू पुढे मिळतील, मला माफ कर. म्हणून ते गुरु निघून जातात त्या गावातनं, आणि नंतर तपसाधनेला ती व्यक्ती निघून जाते. ही कथा का सांगितली तुम्हाला? तर गुरूंकडनं जे काही मिळालं तिथं हे लावायचं नाही, सुरू करून द्यायचं. अहो रात्र गुरु म्हणतायत ना, हा जप 11 वेळा करा ना. आबांनी सांगितलं संकटहरणी वाच. अहो 2000 वेळा स्वतःचं हे सांगत नाही. 2000 वेळा माझं लग्न व्हायच्या आधी संकल्प केला होता, 2000 वेळा संकटहरणी वाचून झाली तेव्हा. पुन्हा आयुष्यात कधी आबांनी संकट येऊ दिले नाही. अहो ठान ले तो होगा, मान ले तो नहीं होगा जी. उपासनेला दृढता हवी. आपल्याला सगळं मिळालंय गुरुकडनं, छान मंत्र मिळालाय, काय उपासना करायची, आपल्याकडे शक्तीचा संदेश आहे, सगळं काही याच्यामध्ये. पण आपण कुठेतरी कमी पडतो, आपला तो एकविध भाव नसतो. मग ह्या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून तो पूर्ण आनंद गुरु समर्थ आहे, त्यांनी दिलेलं एक एक गोष्ट आपण आठवायची, त्यांनी सांगितलेलं एक एक मार्गदर्शन आठवायचं, आणि आपण त्यावरून चालण्याचा प्रयत्न करायचा. मग आपल्या कार्याला ते बरोबर यश देतात. यश मिळतंच, हमखास मिळतं. आता अजून एक दुसरा प्रसंग सांगून की गुरूंची कृपा आपल्याला काय करते, मिळते, कशी असते. आणि कसं आहे माहिती का, आपल्याला एक तो ही माझी गुरुमाऊली आहे ना, हा जो विश्वास आहे ना, त्याचं श्रद्धेत रूपांतर होणं खूप गरजेचं आहे. माझ्या गुरूंनी सांगावं, मी ऐकावं, आणि मग माझे गुरु मला कुठेही भेटो, मग ते गुरु आहेत, मी शिष्य आहे. तर एक प्रसंग, सोलापूरला मोहोळकर नावाचे वकील होऊन गेले, माहिती आहेत मोहोळकर वकील. तर ह्या मोहोळकर वकिलांचे गुरु होते गुळवणी महाराज. परमपूज्य गुळवणी महाराज हे मोहोळकरांचे वकील, मोहोळकर त्यांचे गुरु होते. मग एकदा काय झालं, त्या वकिलांच्या चेंबरमध्ये गुळवणी महाराज काही तिथं आले होते. तर त्या क्षणाला हे मोहोळकर उठले जागेवरनं, आणि माझी गुरु माऊली आली आहे म्हणून धावत गेले, आणि ते सगळे वकील बसलेले त्यांच्या समोर साष्टांग दंडवत. त्यावेळेला परमपूज्य गुळवणी महाराज म्हणतात, अहो काही गरज नाहीये, आपण कोर्टामध्ये आता कोर्टाच्या चेंबरमध्ये आहोत, गरज नाहीये. पण माझी गुरु माऊली आहे, मग ती मला कुठेही भेटो. आपण लोक लाजाला आपण हे करून आपण कसे संकुचित वागतो, आणि ही मंडळी कशी वागून गेलीत बघा. तो प्रसंग गुळवणी महाराजांना एवढा आनंद देऊन गेला की लोक घरी गुरूंच्या फोटोचं पूजन करतात, हार घालतात, पण बाहेर आलं की कचरतात. काही मंडळी बघा, वेळ झाली की बरोबर त्यांचं पडणं सुरू होऊन जातं. आपल्या मुलांना नमस्कार करायला वेळ नाही.
नंतर दुसराच एक प्रसंग पुणे स्टेशनवरती घडला की एक रेगे म्हणून पोलीस निरीक्षक होते, गुळवणी महाराज दिसले की त्यांनी स्टेशनवर साष्टांग दंडवत गुळवणी महाराजांना. असा आढळ विश्वास गुरूंवरती. माझी गुरु माऊली येते, मग कुठे का असेना स्थान ते त्यावर गुळवणी. म्हणजे हा प्रसंग आपल्याला सांगतोय की तो पूर्ण आनंद गुरु समर्थ आहे, त्याच्याकडनं मला आनंदच मिळणार आहे. मग आपल्या कृतीने सद्गुरूंना मिळणारा आनंद किती मोठा आहे लक्षात घ्या. आपली प्रत्येक कृतीने त्यांना आनंद झाला पाहिजे. आपण जे करू त्यातनं त्यांना आपल्यावर कृपेची बरसात करावीशी वाटली पाहिजे. आपल्याला हा जो नरदेह मिळालेला आहे, मगाशी सांगितलं की 83,99,999 जन्म झाले, त्यानंतर आपल्याला हा जन्म मिळाला. आद्य शंकराचार्य म्हणतात की मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि संतांचा संश्रय, सत्संग मिळणं फार दुर्लभ आहे. ते आपल्याला मिळाले. एकदा एका राजाने काय केलं की आपली एक लोहार होता, त्याच्या कामावर खुश होऊन त्याला चंदनाची बाग भेट देऊन टाकली. चंदनाची बाग भेट देऊन टाकली आणि काही वर्षानंतर आपण बघू याची आर्थिक परिस्थिती कशी सुधारते की नाही, आढावा घ्यायला जाऊ असं त्या राजाने ठरवलं. दरम्यानच्या काळामध्ये हा जो लोहार होता ना, त्यांनी काय केलं, ती चंदनाची बाग आहे ना, त्याचा सगळं लाकडं कापले चंदनाची, त्याचा कोळसा केला, विकून टाकला. आणि काही दिवसांनी तो राजा बघायला आला. त्याला वाटलं आता छान बाग, अजून एका बागेच्या 2 बागा झाल्या असतील, याचे बंगले झाले असतील, बघायला जाऊ. राजा बघायला आला त्या लोहाराकडे आणि त्याला असं दिसलं की आहे तशीच परिस्थिती, अजून बिकट आहे. राजा त्या लोहाराला विचारतोय, काय झालं बाबा, तुला तेवढी चंदनाची बाग भेट दिली होती. नाही म्हणे, त्याचा सगळा कोळसा करून विकून टाकला. बरं, त्या चंदनामधलं तुझ्याकडे काही आहे का, लाकूड काही आहे का? हे काय म्हणे, ही कुऱ्हाडीचा दांडा आहे, ते बघा म्हणे. मग तो राजा काय म्हटला की तू काय कर, इथे एक व्यापारी आहे, त्या व्यापाऱ्याला तो दे, दाखव त्याला आणि त्याला विकून टाक. हा गेला पटकन दिवशी, विकला तर त्याला भरपूर पैसे मिळाले. मग तो व्यापारी त्याला म्हणतो, अरे कुठून आहे, मला अजून लाकूड दे असं आणून, हे चंदन आहे, दुर्मिळ असं चंदन आहे. मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. तो धावत राजाकडे आला आणि म्हणाला की अरे बाबा बघा, आमच्याकडनं काय झालंय, माफ करा, मला परत एक बाग भेट द्या आणि मग बघा मी कशी बाग फुलवतो. राजा म्हणाला, अवसर बार बार नहीं आवे, अवसर बार बार नहीं आवे, जाना तो कछु कर ले भलाई, यह संसार ओस का पानी पलखन में उड़ जावे, अवसर बार बार नहीं आवे, जाना कछु तो कर ले भलाई, जनन मरण सुख पावे, अवसर बार बार नहीं आवे. 83,99,999 जन्म झाले तेव्हा हा मानव देह मिळालेला आहे. जसं त्या लोहाराला कळलं नाही, सगळं त्यांनी कोळसा करून विकून टाकला, आपल्याला कळलं पाहिजे, आपल्या लक्षात आलं पाहिजे. जिथे जाग येईल त्या क्षणाला माणसाने कामाला लागलं पाहिजे आणि उपासनेचा आपला जोर वाढवला पाहिजे. गेल्या वर्षी जर आपल्या 100 माळा होत असतील तर यावर्षी 110 तर व्हायलाच पाहिजे रोज, बरं का. किती अवघड आहे ना. अहो, रामकृष्ण परमहंस आणि माता शारदा देवी त्यांना आत्मज्ञान झाल्यानंतर सुद्धा आयुष्यभर तपसाधना करत होते नंतर पण. आणि माँ शारदा देवी रोज 1,00,000 जप करायच्या. म्हणजे किती माळा झाल्या असतील बरं, 1000 माळा ना. मग आपल्याकडनं 10 तरी व्हाव्या. आपण काहीतरी निर्धार केला पाहिजे, त्या निर्धारावरती आपण ठाम राहिलं पाहिजे. गुरुंनी आपल्याजवळ गंगा आणून दिलेली आहे, मग त्या गंगेमध्ये नुसती डुबकी मारून उपयोग होणार नाही. तर आपल्याला नित्य पूजन अर्चन करून, मनन चिंतन जप ध्यान करून आपल्याला गुरुंनी सांगितलेल्या वाटेवरनं पुढे जाता आलं पाहिजे. आता ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये अशी सद्गुरू प्राप्ती होते,
मंत्र आपल्याला मिळतो. मगाशी मी सांगितलं की नरदेह दुर्मिळ आपल्याला, ती संधी पुन्हा पुन्हा नाही आहे. आणि ती संधी आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला मिळालेल्या गोष्टींचं आपल्याला त्याचा उपयोग नीट करता आला पाहिजे. एक किती वेळ चालेल अजून? 8:15 झालेत. एक अर्धा तास घेते. आत्ता परवाच समर्थ रामदास स्वामींचे पट्टशिष्य अंतरंग शिष्य कल्याण स्वामी यांची पुण्यतिथी होती. त्रयोदशी म्हणजे कालच मला वाटतं. आज चतुर्दशी, उद्या पौर्णिमा. ते ह्या कल्याण स्वामीच्या जीवनातील 2 प्रसंग आपण एक बघू. आणि मी आत्ता हे जे काय सांगितलं ना ते तुमच्या लक्षात येईल. गुरूंनी आपल्याला सांगावं. एक मोठे रामकथा करणारे कथावाचक आहेत. ते काय सांगतात माहिती का? आपण कसं व्हावं? आपण रामाचे बाण व्हावेत, बाण भात्यामधले. आपण कसं व्हावं? तर भात्यामधले बाण व्हावेत. कारण बाणाला लक्ष्य आहे, है ना? बाणाला लक्ष्य आहे, बाणाला जबाबदारी आहे, तिथपर्यंत जायचंय. बाणाकडे काय आहे? आज्ञापालन आहे. आणि अजून काय आहे बाणाकडे? वेग. पण बाणाकडे काय नाहीये? तो स्वतःहून काहीच करू शकत नाही. गुरुनी ज्या वेळेला धनुष्य घ्यावा, रघुनंदनाने तो बाण काढावा, मगच आपण काय होतं माहिती का? मोठं व्हायला जातो. आपण नेहमी बाळ राहू. मग तो पूर्ण आनंद गुरु समर्थ आपल्याला जवळ घेतो आणि पूर्णत्व बहाल करतो. ते कल्याण स्वामींसारखं सद्गुरू कसं पूर्णत्व बहाल करतात त्याचं उदाहरण कल्याण स्वामींच्या जीवनातला फार सुंदर प्रसंग आहे. मला वाटतं मसूर या ठिकाणी घडलेली घटना. त्या ठिकाणी रामाचा जन्मोत्सव, रामनवमीचा उत्सव असायचा. त्यावेळेला अंबाजी, आधीचा अंबाजी आणि त्याची आई, भाऊ असे सगळे आले होते. रामाचा रथ आला की त्या ठिकाणचं झाडाची फांदी त्या रथाला लागायची. उत्सवामध्ये दरवेळेला तो अडथळा यायचा. आणि असं झाड होतं की ती फांदी, बाजूला विहीर होती मोठी, आणि ती फांदी अशी येत होती मधनं, आणि इकडनं खालनं रथ जायचा. मग हा अंबाजी आलेला होता. समर्थ अंबाजीला म्हणतायत, अंबाजी टाक फांदी तोडून. लगेच कुऱ्हाड आणली. गुरु कहे सो कर, आज्ञापालन. हो हो महाराज. टुनकन उडी मारून अंबाजी चपळ एकदम फांदीवर जाऊन बसला. फांदी तोडणार. फांदी कुठून तोडणार? बुंध्यापासून ना. समोर जो असतो त्याला शेंडा म्हणतात. बुंध्यापासून घाव घालणार. अरे अंबाजी, शेंड्यापासून तोड. गुरूंनी सांगितलं. सगळे एकमेकांकडे बघायला लागले. हा जर शेंड्यापासनं तोडायला बसला, कुऱ्हाडीचा एक जरी घाव घातला, फांदी तुटली, विहिरीत. पटकन बसला, घाव घातला, शेंड्याकडनं बुंद्यावर घाव घातला. दुसऱ्या क्षणी अंबाजी विहिरीत कोसळला. आणि याला हे काम सांगितलं आणि समर्थ रामदास स्वामी आतमध्ये निघून गेले. अरे अंबाजी पडला, अंबाजी पडला. गडबड गोंधळ झाला. लगेच उद्धव स्वामी सांगायला आले. पण बघतात तर काय, समर्थ रामदास स्वामी एक आलेल्या व्यक्तीसोबत चर्चा करतायत. धाडस होईना ना. हनुमंताचं एवढं मोठं तेज दिसणारं, साक्षात हनुमंताचे रूप, हिम्मत होईना पुढे जायची. पुन्हा येतायत जातायत 2 तास झाले. अंबाजी विहिरीत पडला. ती फांदी सुद्धा वर दिसायला लागली बरं का. शेवटी उद्धव स्वामी ओरडले, आता काढायचं का वरती? प्रेत काढायचं का वरती? समर्थ म्हणाले, कोणाचं प्रेत? अहो 2 तास झाले अंबाजी पडला ना पाण्यामध्ये, विहिरीत. हो का? बघा,
असं असतं बरं का. आपल्याला वाटतं काय यांना काय असे कसे माझे गुरु, मी सांगतो एवढं आणि काही समजत नाही, सारखं आपलं येतं बरं का मी. आणि समर्थ रामदास स्वामी आले बाहेर, विहिरीत डोकावतायत, आवाज देत आहेत. आणि अंबाजी कसं आहे, आतनं अंबाजी आवाज देतो, कल्याण आहे महाराज, कल्याण. आणि अंबाजी वर या, महाराज पोहतच येत नाही. असं सांगतात कथाकार की त्या क्षणाला समर्थ रामदास स्वामींनी विहिरीमध्ये उडी मारली. त्या अंबाजीला अलगद काढून पोटाशी धरलं, कान फुंकले, वर घेऊन आले. अंबाजी मगाशी काय म्हणालास, कल्याण आहे महाराज, आजपासून तू माझा कल्याण. पूर्ण कृपा केली त्या दिवशी कल्याण स्वामीने, केवळ आणि केवळ आज्ञापालनामुळे. माझ्या गुरूंनी मला सांगावं, मी ते करावं. कल्याण ना छाटी. आज सुद्धा सज्जनगडावरती जाऊन बघा, किती खोल आहे ते दिसतं आपल्याला. कल्याणा छाटी, उडी मारली. पुढे देहाचं काय होईल माहित नाही. अशा प्रकारे सद्गुरू माऊली आपली काळजी घेत असते, आपल्याला जपत असते. त्याच्यासाठी आपलं उपासनेचं पाठबळ हवं, उपासनेचं नाणं खणखणीत हवं. साधकासी सूचना उपासना उपासना उपासना. आणि विवेकानंदांचा एक प्रसंग बघा असाच. विवेकानंदांचे ज्या वेळेला वडील वारले आणि सगळी प्रॉपर्टी हिसकावून घेण्यात आली, अन्नान्न दशा झाली, खायला नाही, अंगावर घालायला नीट वस्त्र नाही, तेव्हा त्याचे जे मित्र परिवार होता ते म्हणाले, गुरुदेवांना जाऊन सांग ना. शेवटी धाडस कडून गेले रामकृष्ण परमहंसांजवळ आणि म्हणाले, सगळं तुम्हाला तर माहितीच आहे काय परिस्थिती, तू माझ्या आईला मानत नाहीस ना, मग तू असं कर, तूच जाऊन आईला सांग. गेले. ती मृण्मय देवी चिन्मय झाली. त्यांनी नमस्कार करताच, आणि ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे, खाली आले. मागितलंस का, मागितलंस, हो विसरलो ना. पुन्हा गेले. ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे. मागितलंस का प्रपंचासाठी, पोटा पाण्याची व्यवस्था, नोकरी, काम, धंदा, मागितलंस, विसरलो. ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे. तीनदा घडलं. त्यानंतर रामकृष्ण परमहंस म्हणाले, जा, तुला 2 वेळेसचं जेवण आणि अंगावर जाडं भरडं कापडं मिळेल, काही काळजी करू नको. म्हणजे पारमार्थिक लक्षात घ्या, तो आपलं चुकतं कुठे, आपण प्रापंचिकच मागत बसतो. ती बुद्धी व्हायला पाहिजे विवेकानंदांसारखी, अंबाजी सारखी. अहो ती द्यायला बसलेली आहे माऊली. आद्य शंकराचार्यांनी एक सुंदर व्याख्या केलेली आहे बरं का. गुरु शब्दाची व्याख्या फार सुंदर केली आद्य शंकराचार्यांनी. ते काय म्हणतात माहिती का, कोवा गुरुर्यो हि हितोपदेष्टा. म्हणजे अर्थ काय होतो, हिताचा उपदेश जो करतो तो गुरु. किती सोपी व्याख्या. हिताचा उपदेश करणारे ते गुरु. मग हिताचा उपदेश कुठे कुठे असू शकेल, माझ्या प्रपंचासाठी पण आणि माझ्या परमार्थासाठी पण. मग तुमच्या प्रपंचासाठी पण आणि परमार्थासाठी पण ती माऊली बसलेली आहे तुम्हाला द्यायला. मग आपण काय करतो, सारखं प्रपंचाचंच टुमणं लावतो. आज काय, माझ्या मुलांच्या परीक्षा आहे, आज काय, माझ्या मुलाला बरंच नाही आहे, आज काय, गाडी घेतली आहे, 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर हवी आहे, 2 BHK आहे, 3 BHK हवं आहे, हेच मागत बसतो. आणि गुरु देतात पण बरं का. तुम्ही कुठल्याही पोथ्या उघडा, जे गुरुचरित्र उघडा, नंतर दुसरे कुठले कुठले मोठे मोठे ग्रंथ उघडा, प्रत्येकामध्ये भक्त असं काहीतरी मागायलाच गेलेलं आहे आणि त्या माऊलीनी दिलेलं आहे. मग तुम्ही हे सगळं घेत बसला तर तुमच्या पारमार्थामध्ये तुम्ही दरिद्री राहता. इकडं घेऊन बसला ना सगळं,
मग तुम्ही त्याच्यातच गुरफटून जाल ना संसारामध्ये. मग जी खरी तपसाधना, जे गुरूंकडनं खरं घ्यायचं होतं ते राहून गेलं. तिथे मग तुम्ही दरिद्री होतात. कारण की इतकं मागितल्यावर पुन्हा काही मागायची हिंमत होत नाही ना. आणि माणूस मागायची हिंमत केव्हा होते? जो त्रिविध तापे पोळला तो परमार्थाचा धनी होतो. मग हा या पोळतच नाही ना, कारण की त्याला गुमियांनी मागावं आणि गुरूंनी द्यावं. गुरुचरित्रातली रजक धोब्याची कथा आठवून बघा. श्रीपाद श्रीवल्लभांकडे काय मागून बसला? राजा व्हायचंय, सगळं भोग उपभोग व्हायचंय है ना. मग जे मागायला हवं ते राहिलं ना, दिलं ना गुरूंनी त्याला. मग त्या मधल्या कालखंडामध्ये किती जन्म झाले आणि किती गेले. यवन राजा झाला, ते फोडाचं निमित्त झालं, सद्गुरूंनी ते पण दूर केलं. पण पुन्हा अहो सायुज्य मुक्ती मागायची राहिली ना. या देहाचं कल्याण करा, अंबाजीचं कल्याण होऊ दे, नरेंद्रचा विवेकानंद होऊ दे, राहिलं ना. म्हणून गीता सुद्धा काय सांगते? मनुष्यानाम सहस्रेषु. इतकी वेगळी वेगळी माणसं निघतात, त्यातला एकच पुढे जाऊन पोचतो. परमार्थाची वाट एकट्याची आहे, लक्षात घ्या. सत्संग जरी सगळ्यांनी मिळून केलेला असला तरी त्या सगळ्या सत्संगामध्ये आपलं नाणं खडखडीत एकटंच आहे. परमार्थाची वाट एकट्याची आहे. तिथे तुम्ही सगळ्यांना घेत बसला, कारण तुमची उपासना कशी, त्यांची उपासना कशी आपल्याला माहित नसतं. कोण कुठल्या हेतूने तिथे आलेलं आहे आपल्याला माहित नसतं. सत्संग तर अवश्य करायचं आपल्याला, कारण सत्संगामुळे काय होतं? हे कान तृप्त होतात. 2 तास काहीतरी आपल्याला चांगलं श्रवण करायला मिळालं. त्या श्रवण केलेल्यावरती आपल्याला चिंतन करायचं आहे, मनन करायचं आहे, विचार करायचा आहे. मग ती आपल्याला परमार्थाची वाट आपल्याला सोपी होते. त्या दृष्टीने आपण विचार करायला हवा. गुरुपौर्णिमेचा जे आपण औचित्य साधतो, मग उरलेले दिवस जे आहेत त्याच्यावरती आपल्याकडे जबाबदारी आहे. आपल्याला त्या जबाबदारीचं भान ठेवायला पाहिजे की पूर्ण वर्षभरात आज आपण संकल्प केला पाहिजे की येणाऱ्या पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत एवढी एवढी माझी तपसाधना झालेली असेल, इतकं माझं वाचन पठण झालेलं असेल, हे आपण ठरवायला पाहिजे. आता विवेकानंदांचा मगाशी एक प्रसंग तुम्हाला मी सांगितला, मंत्रांचं सामर्थ्य मी तुम्हाला सांगितलं, तर तसाच एक विवेकानंदांच्या बाबतीत घडलेला किस्सा आहे. विवेकानंद चे एक मित्र होते बालपणीचे, आणि ते खूप आजारी होते. आणि काय झालं की त्या आजारपणामुळे त्यांच्या लक्षात आलं की अनेक उपाययोजना झाल्या, पण त्या आजारपणातनं तो बाहेरच येत नव्हता. मग त्याला लक्षात आलं की आता आपण आपल्या मित्राला भेटूयात, तो गुरुपदावर अधिष्ठित आहे, आता त्याला आपण भेटूयात. विवेकानंदांना त्यांनी निरोप पाठवला. आणि विवेकानंदांना पण फार आपला मित्र लहानपणीचा आहे, आठवण आली त्याची. आणि त्याला एक उपनिषदातला हा प्रसंग परमपूज्य क्षीरसागर महाराजांच्या गुरुवाणीमध्ये लिहिलेला आहे, पुष्प क्रमांक 4 मध्ये. तर विवेकानंदांनी त्याला एक उपनिषदातला मंत्र लिहून दिला आणि तो तिथे पाठवला. मग तो जो आजारी मित्र होता त्यांनी त्या मंत्राचं पठण सुरू केलं. जसं जसं त्यांनी पठण सुरू केलं तशी तशी त्याच्या अंगामध्ये शक्ती यायला लागली आणि 8-15 दिवसातच तो चालाय फिरायला लागला. मग मला सांगा, हे सामर्थ्य कुठून आलं? त्या मंत्रामधनं ते येणारच, कारण की उपनिषदांमधला मंत्र आहे, वेदवाणी आहे ती. नंतर त्या मंत्रामध्ये असलेली शक्ती कोणाची? विवेकानंदांची. पण विवेकानंदांनी कशी शक्ती ती दिली? परमपूज्य रामकृष्ण सरस्वती, आपले जे माफ करा, रामकृष्ण परमहंसांना आठवण करून की हे माझं नाही आहे काही, हे तुम्हाला करायचं आहे त्याला बरं, त्यांचं स्मरण केलं आणि तो मंत्र त्याला दिला. अशा पद्धतीने ही वाटचाल असते या परमार्थामधली. यामध्ये हे लोक काय करतात? कुठलंच श्रेय आपल्याकडे घेत नाही, ते आपल्या
गुरुकडे हे सगळं श्रेय देऊन टाकतात की करविता तोच आहे. हे आपल्याला कळलं पाहिजे. ज्या वेळेला एका बाजारामधनं कबीर जात असतात आणि एका घरामध्ये ती बाई दळण दळत बसलेली असते अंगणामध्ये, आणि ते दळण दळताना त्या बाईला बघून मध्येच रस्त्यात कबीर रडत बसतात. मग आणि काय म्हणतात की ह्या चक्कीच्या आट्यामध्ये जसा आटा होतोय, सगळे दाणे भरडून त्यांचं पीठ होऊन जाते, तसंच आम्ही या संसाराच्या रहाट गाडग्यामध्ये आमचं सुद्धा पीठ होऊन जाणार, आम्ही संपून जाणार म्हणून रडत बसतात. त्या वेळेला त्या क्षणाला तिथनं एक व्यक्ती जात असते आणि ती म्हणते की अरे इकडे ते वरती बघ जात्यामध्ये, त्याच्या तोंडापाशी बघ काही दाणे राहिलेले आहेत, बाहेर पडलेले आहेत, ते वाचलेत ना. त्या क्षणाला कबीरांना लक्षात येतं की अरे बापरे, याला कसं काय कळलं. ते म्हणाले माझ्या गुरूंनी सांगितलंय ना. म्हणजे हा इथं ती गुरुतत्व लागतं, लक्षात घ्या. आपल्याला इथं ती गुरूंची गरज जाणवते दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना, की आपल्याला गुरु मार्गदर्शन देतात, अज्ञानरूपी अंधकार आपला दूर करतात. ज्या वेळेला आपण या सद्गुरू तत्वापाशी जवळ जायला लागतो, आपले स्वभाव दोष कमी होतात, आपलं प्रारब्ध भोग जे आपल्याला आलेले आहेत ते हलके व्हायला लागतात. नंतर जी येणारी संकट आहेत त्यांची तीव्रता सौम्य व्हायला लागते आणि आपल्याला एक एक पाऊल आपण त्या गुरुतत्वाच्या जवळ जायला लागतो. मग हे सगळं ज्या वेळेला घडतं त्या वेळेला गुरु आपल्याला कृपा प्रसाद देतात आणि काय करतात आपल्याला, तर आपलं प्रतिबिंब करून टाकतात. तो शिष्य त्या गुरूंचं प्रतिबिंब असतो बघा. कल्याण स्वामींकडे बघितल्यानंतर आपल्याला समर्थ रामदास स्वामींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. गोळवणी महाराजांकडे बघितल्यानंतर आबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे गुरुमध्ये जे काही आहे ते गुरु काय करतो, त्या शिष्याला सगळं देऊन टाकतो. म्हणून गुरुला परिसाची उपमा दिलेली आहे. पण ते परिस सुद्धा अपूर्ण आहे बघा. परिस काय करतं, लोखंडाचं सोनं करतं. पण सद्गुरू काय करतात, आपलं परिस तत्व त्या शिष्याला देऊन टाकतात. म्हणजेच आपल्यासारखाच दुसरा परिस तयार करतात. हे सामर्थ्य त्या तत्वामध्ये, ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण आपल्या सद्गुरूंनी आपल्याला काय काय मार्गदर्शन केलेलं आहे त्याचा आढावा घेतला पाहिजे. त्यांनी काय काय सांगितलेलं आहे त्याच्यावरती आपलं मंथन व्हायला पाहिजे आणि त्यानुसार आपली उपासना वाढली पाहिजे. नाहीतर काय होतंय, काळ्याचे आपले पांढरे होत आहेत, आपण रंगवतोय, पण ज्ञानाने मोठं आपण व्हायला पाहिजे. त्या भक्तीला ज्ञानाची जोड देता आली पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे, गुरूंचा उपदेश आपल्याला लक्षात आला पाहिजे. नाना संकटांमधनं जेव्हा आपण जातो त्यावेळेला आपल्याला गुरूंची आठवण होते की ही जर गुरुमाऊली नसती तर होत्याचं नव्हतं झालं असतं. त्यामुळे आपण आता आपण इथे थांबते मी. आणि हे जे गुरुतत्व आहे कसं आपल्याला प्रत्येक ठिकाणी मदत करतं. आपल्याला जीवनामध्ये जसं आता अंधार पडला की आपल्याला ती दोरी साप वाटायला लागते, पण छोटीशी जर का तिथे आपण बॅटरी असेल हातामध्ये, अरे बापरे दोरीच होती ही, आणि तोवर तर आपल्याला तो फणा काढलेला नागही वाटतो, काय काय वाटत असतं. मग ज्ञानरूपी प्रकाश ज्या वेळेला मिळतो त्या वेळेला आपल्याला लक्षात येतं की हा सगळा माझा भ्रम आहे. म्हणून जिथे ज्ञान आहे तिथेच आपण ध्यान करू शकतो. मग आजच्या ह्या सगळ्या प्रवचनामधनं आपण काय घ्यायचं आहे, तर गुरूंकडनं जो आपल्याला कृपाप्रसाद मिळालेला आहे, गुरूंकडनं आपल्याला जे काही मिळालेलं आहे त्याचं आपल्याला काय करायचं आहे बरं का. कसं असतं, गुरूंकडनं जो मंत्र मिळतो ना त्याआधी तो मंत्र कसा असतो माहिती का, निरबीज असतो. जसं एखादं बीज आहे
जर ते आपण भाजलं आणि त्याला जमिनीमध्ये आपण पेरण्याचा प्रयत्न केला तर त्या बीजापासून झाड येईल का? येणार नाही. पण ते छान चांगलं बीज आहे आणि आपण ते पेरलं तर मग त्याच्यापासून काय होईल? झाड येतं. तसं गुरु काय करतात? आपल्याला जो मंत्र देतात, ज्या वेळेला आपल्याला गुरुकडनं मंत्र मिळतो तो काय होतो? सबीज होतो. आणि आपलं जे मूलाधार चक्र आहे तिथं ते पृथ्वी तत्व आहे, त्यामध्ये तो अंकुरित होतो. आणि मग हळूहळू एक एक चक्र पुढे पुढे जाऊन सहस्त्रार चक्रामध्ये ते जाऊन पोचतात. हा तो त्याचा प्रवास आहे, लक्षात घ्या. मग आपल्याला ज्या वेळेला गोळी हातातनं आपण फेकून मारतो ती जास्त अंतर जाऊ शकत नाही. जेव्हा ती बंदुकीमधनं जाते तेव्हा ती लक्ष भेदू शकते. म्हणून गुरु लक्षात ठेवा, गुरु जीवनामध्ये फार गुरुची आपल्याला गरज आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला गुरु भेटतात, पण सद्गुरू जे असतात ते आपल्याला सायुज्य मुक्ती, जी शेवटची मुक्ती सांगितलेली आहे ते मुक्ती देणारे सद्गुरू असतात. मगाशी मी जो संत निळोबारायांचा तुम्हाला एक प्रसंग सांगितला की हे संत निळोबाराय जे आहेत, तुकाराम महाराजांचे 3 शिष्य होऊन गेले. एवढं सांगून थांबणार आहे. तुकाराम महाराजांचे जे 3 शिष्य झाले त्यामधली पहिली शिष्या म्हणजे बहिणाबाई, संत बहिणाबाई. दुसरे शिष्य म्हणजे संतोबा पवार आणि तिसरे शिष्य म्हणजे संत निळोबाराय. पारनेरच्या जवळ पिंपरनेर म्हणून गाव आहे नगर जिल्ह्यामध्ये, ते त्यांचं ठिकाण. त्याला प्रति पंढरपूर म्हटलं जातं. साक्षात पांडुरंग तिथे विराजमान आहे. तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले, नंतर त्यांचा जन्म झालेला आहे. मग ह्या निळोबारायांना इतकी आस लागली होती गुरुदर्शनाची. मग त्यांनी काय केलं? सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. हा तुकोबारायांचा अभंग आहे. तुकोबारायांचे अभंग म्हणायला सुरुवात केली आणि तुकोबारायांचा जो मंत्र आहे जय जय राम कृष्ण हरी, या मंत्राचं त्यांनी जप सुरू करून दिला. आणि त्यांच्या लक्षात आलं की जोपर्यंत भगवंताची कृपा होत नाही गुरुप्राप्तीने, आणि गुरु प्राप्त झाल्याशिवाय भगवंत नाही, गणितच आहे. उपासना सुरू आहे आणि एक दिवशी काय झालं, 41 दिवस त्यांनी अन्न पाणी सोडून दिलं. अनुष्ठानाला बसले, अगदी ग्लानी आली. त्यावेळेला साक्षात पांडुरंग प्रगट झाले आणि निळोबारायांना म्हणतायत, बाबा उठ, की तुझ्यावर प्रसन्न झालंय तुझ्या तपसाधनेने. तपसाम लभ्यते सर्वम, धन्य तपी तप कारण सद्गती. तप केल्याशिवाय पत वाढत नाही माणसाची. आणि देव प्रगट झाले आणि निळोबारायवर बघतायत. ते म्हणतात, प्रार्थिल्या वाचवणी प्रगट झालासी का बा, तुझं लागी बोलविले कोणी. प्रल्हादा दैत्या ते दंडा या स्तंभी प्रगटलासी, तैसे मज नाही बाई का, तैसे मज नाही काही बा संकट. फुकट श्रम केले निळा म्हणे नोळखूची देवा, तुक याचा धावा करीत असे. देवा, प्रल्हादाला संकट होतं म्हणून तू प्रगट झालास, माझ्यावर काही संकट नाही, आपण आले तसे जावे. आमच्या सद्गुरू तुकोबारायांसाठी मी हे अनुष्ठान करतोय. अरे बाबा, पण तू जय जय रामकृष्ण हरी म्हणतोयस ना, तुझ्या तपावर मी प्रसन्न झालोय. नाही, माझ्या गुरु माऊलींची मी वाट बघतोय. देवाने अनेक प्रकारे त्यांची परीक्षा घेतली आणि निळोबाराय म्हणाले की मला तुकोबांचंच दर्शन हवंय. आणि त्या वेळेला तुकोबाराय वैकुंठामधनं परत वापस आलेत आणि निळोबारायांना गुरुमंत्र दिला. काय मंत्र दिला? जय जय रामकृष्ण हरी. आधीपासून काय म्हणत होते? जय जय रामकृष्ण हरी. म्हणजे आधी काय होतं? ते निर्बीज होतं. लक्षात घ्या, तुकोबारायांच्या मुखातनं जेव्हा आलं तेव्हा ते काय झालं? ते बीज सबीज झालं आणि तो बीज मंत्र झाला. आणि मग त्याच्यानंतर त्यांची जी भक्ती जी आहे ती कळसापर्यंत जाऊन पोचली.
यासाठी आपल्याला ते गुरूंच्या मुखातनंच यावं लागतं. नाही तर तुमच्या आमच्या मुखातनं आलेलं काय आहे? आज आहे उद्या नाही. चारोळ्या 4 दिवस आपण ऐकतो, पुन्हा सोडून देतो. वर्तमानपत्र थोड्या वेळ वाचू, पुन्हा वाचायला सांगा, वाचाल का? नाही वाचणार. अहो, गुरुचरित्राची पारायण करा, संकटहारणी वाचा, 1000 वेळा वाचू आपण. का? त्यामध्ये माझ्या सद्गुरूंचं सामर्थ्य आहे, त्यामध्ये ती गोडी आहे जी तुमच्या आमच्या कामामध्ये कार्यात नाही आहे. कारण आपल्या मधनं जी निर्माण होतं ते सगळं काय आहे? अशाश्वत आहे. गुरूंच्या मुखातनं जे काही येतं ते सगळं शाश्वत आहे आणि आपल्याला आपला हा प्रवास तिथपर्यंतच न्यायचा आहे, शाश्वतापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? गुरु. नेहमी लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपण या स्तोत्रांच्या साह्याने, मंत्रांच्या साह्याने आपण प्रार्थना करतो, जप करतो, त्यावेळेला आपलं सगळं बोलणं तो सद्गुरू ऐकत असतात. आणि मग ज्या वेळेला आपण ध्यानाला बसतो त्यावेळेला ते काय म्हणतात ते आपल्याला ऐकायला येतं. म्हणून अशी भक्तीला ध्यानाची जोड देऊन आपली भक्ती समृद्ध झाली पाहिजे. आजच्या या पर्वामध्ये आपल्यासमोर गुरु कृपाप्रसाद काय असतो, तो मिळाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय आमूलाग्र बदल होतात, नराचा नारायण कसा होतो, ते सामर्थ्य, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ, त्यांच्या चरणांपाशीच सगळं काही आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. पूर्ण शरणागत भाव आपला हवा. आपण म्हणतो सद्गुरूंच्या चरणांशी आपल्याला शरण जायचं आहे, पण शरण आपण कसे जातो? आपले काम, क्रोध, मोह, लोभ हे सगळे षडरिपू घेऊन आपण नुसतं नमस्कार करतो, तो उपयोगाचा नाही. तर हे सगळं बाजूला ठेवून आपल्याला तिथं शरणागत होता आलं पाहिजे. जे काही आहे आज ते सगळं त्यांचंच आहे, त्यांच्यामुळेच हा जीवनपट सुरू आहे, हे कायम आपल्या लक्षात असलं पाहिजे. आज या ठिकाणी सगळ्यांनी मोठ्या शांत चित्ताने, तन्मयतेने हे माझे बोबडे बोल ऐकले, ऐकून घेतले, त्यासाठी सगळ्यांचे मी या मनपूर्वक आभार मानते. आणि आपण मला परमपूज्य दादांनी, कसं दादांचा फोन आला की आबांची आठवण येते, त्यांचं बोलणं ऐकलं की त्या सगळ्या जुन्या आठवणी येतात. लहानपणी किती हक्काने आपण जायचो ह्या सगळ्यांकडे, आज आपण मोठे झालो ना, दुरावा येतो. लहान राहताच आलं पाहिजे कायम, म्हणजे गुरुमाऊली आपल्याला जवळ ठेवते. ते पूर्ण आहेत, आपल्यामध्ये अपूर्णत्व जे आहे ना, त्यामुळे त्यांनी आपल्याला जवळ केलेलं याचं भान आपल्याला पाहिजे. मला ही जी संधी दिली त्यासाठी मी आपल्या सदैव ऋणामध्ये राहील. आणि मी करता म्हणसी तेने दुःखी कष्टी होस, सद्गुरु करता म्हणसी, राम करता म्हणसी, पावसी यश कीर्ती प्रताप. आजची झालेली ही प्रवचनरूपी सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया. आणि आपण काय करू, सगळ्यांनी आता असे हात वर करायचे आणि एक प्रार्थना म्हणायची आहे. सगळ्यांनी ती प्रार्थना म्हणूयात आणि आपलं सद्गुरूंचं एक अष्टक म्हणून थांबूयात. सगळ्यांनी छान ताट बसायचं आहे, हात वरती, सगळ्यांनी हात वर घ्या. सर्वत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति, ओम शांति शांति. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री आभा माऊली की जय. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा